प्रशांत, नेमकं काय घडतंय दिल्लीमध्ये? सेना इकडे राज्यात नाराज आहे. सेनेशी अजून कुठल्याही संदर्भातली चर्चा झालेली नाहीये. तर एक नवीन नाव, भामरेंचं नाव भाजपच्या गोटातून समोर आलेलं आहे. कोणकोणती नावं आणखी चर्चेत आहेत? प्राजक्ता, आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये केंद्रीय नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे आणि अवघे काही तास उरलेले आहेत जेव्हा ही नावं जी आहेत ती फायनल होऊन राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचतील. आणि आता या क्षणापर्यंत महाराष्ट्रातली केवळ 2च नावं कन्फर्म झालेली आहेत. एक म्हणजे आरपीआयचे रामदास आठवले आणि दुसरे धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे. शिवसेनेबद्दलचा कुठलाही निर्णय, कुठलंही कम्युनिकेशन जे आहे ते दिल्लीकडून मातोश्रीपर्यंत पोहोचलेलं नाहीये आणि त्यामुळेच शिवसेनेची धाकधूक जी आहे ती वाढलेली आहे. आणि जे चित्र आता आपल्याला दिसते त्याच्यानुसार भाजपनं सध्या तरी शिवसेनेला अजूनही होल्डवर ठेवलेला आहे. कदाचित त्यांची थोडीशी परीक्षा शिवसेना भाजप नेतृत्व पाहते की काय, अशी देखील चर्चा दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे. कारण एकतर मंत्रिपद एक घेतल्यानंतर दुसरं तुम्ही नाकारणार हे तितकं बरोबर दिसत नाहीये. आणि दुसरं म्हणजे जरी केंद्रातलं मंत्रिपद नाकारण्याचा आव आणला तरी मग राज्यामध्ये काय करणार, कारण राज्यातला देखील विस्तार होणार आहे. त्यामुळे शिवसेनेची अशी दुहेरी कोंडी करण्याचा जितकी जास्त करता येईल तितका भाजपचा प्रयत्न आहे. खरं तर दुपारी 1:30च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या घरी गेलेले होते आणि त्यानंतर एक शिवसेनेचा जो मेसेज आहे तो मुख्यमंत्र्यांच्या मार्फत पोहोचेल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत तरी असा कुठला मेसेज नाहीये आणि या भेटीनंतर देखील शिवसेनेला फोन जाऊ नये हे अधिकाधिक शिवसेनेबद्दलचं प्रश्नचिन्ह जे आहे ते वाढवणार आहे. दुसरीकडे जी 2 नावं आज समोर आलेली आहेत, एक तर रामदास आठवले आणि दुसरं म्हणजे सुभाष भामरे यांचं. सुभाष भामरे हे धुळ्याचे खासदार आहेत. ते पहिल्यांदाच खासदार झालेले आहेत. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांना तिकीट देखील ऐन वेळी मिळालं, ते गोपीनाथ मुंडेंच्यामुळं. आणि या पहिल्या झटक्यात खासदार झालेले सुभाष भामरे यांना आता मंत्रिपदाची देखील लॉटरी लागलेली आहे. अतिशय सॉफ्ट स्पोकन आणि लो प्रोफाईल असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि खडसे यांचं जे प्रकरण झालं त्याच्यानंतर पक्षानं कदाचित खानदेशातले मराठी नेतृत्व म्हणून त्यांच्या नावाचा विचार केलेला असावा. डॉक्टर सुभाष भामरे हे जे आहेत ते कॅन्सर सर्जन आहेत आणि रुग्णांच्या घरोघरी जाऊन त्यांनी सेवा केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या या सेवेला कुठेतरी न्याय द्यायचा प्रयत्न जो आहे तो मोदींनी केलेला आहे. दुसरं नाव आहे रामदास आठवले यांचं. आणि रामदास आठवले यांचं मंत्रिपद हे गेले 10 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा किंबहुना चेष्टेचा विषय बनलेलं होतं. पण खरं तर रामदास आठवले यांच्या वक्तव्यामुळं, त्यांच्या एकूण वेशभूषेमुळं ते विनोदाचा विषय बनलेले आहेत. पण त्यांच्यातला एक जो कार्यकर्ता आहे, सच्चा कार्यकर्ता, दलित चळवळीतलं नेतृत्व आहे, या दलित चळवळीतलं नेतृत्व कुठंतरी त्यांच्या सगळ्या या समोरची जी त्यांची इमेज आहे त्याच्यामुळे झाकोळलं होतं. आणि या नेतृत्वाला, त्यांच्यातल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा प्रयत्न जो आहे तो भाजपनं केलेला आहे. आणि जी मांडणी भाजपमधले वरिष्ठ नेते सांगतायत की बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर नवबौद्ध झालेले हे पहिले दलित नेते आहेत, अशा पद्धतीची मांडणी जी आहे ती भाजप नेत्यांकडून केली जाते. आणि कदाचित हीच मांडणी उत्तर प्रदेश असेल किंवा इतर राज्यांमध्ये आता भाजप नेतृत्व अगदी वाजवून सांगतील की बाबासाहेबांच्या नंतर नवबौद्ध दलित या कॅटेगरीमधून आम्ही नेतृत्व दिलं, आम्ही केंद्रीय मंत्री पद दिलेलं आहे. कारण आतापर्यंत जे देशाच्या राजकारणामध्ये सगळे नेते झाले दलित नेते ते हिंदू दलित होते. आणि त्यामुळेच रामदास आठवलेंच्या बाबतीतला हा निर्णय जो आहे तो मोदी सरकारनं घेतलेला आहे. रामदास आठवले आता मंत्रिपद मिळाल्यानंतर आणखीन सिरियसली काम करतील, ज्या अपेक्षा ठेवून त्यांच्याकडे मंत्रिपद दिलेलं आहे त्या पद्धतीने ते न्याय देतील अशी आशा आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेतलं जे सगळं समीकरण आहे ते देखील आठवलेंना मंत्रिपद देताना भाजपनं विचारात घेतलेलं आहे. कारण जर वेळ आली आणि शिवसेनेची युती तुटली तर मुंबईतले जे काही पॉकेट्स आहेत, ज्या ठिकाणी आरपीआयचं प्रभाव आहे त्या ठिकाणी आरपीआयची मदत होईल अशा पद्धतीचा विचार जो आहे तो पक्षाने केलेला आहे. म्हणजे यूपीची निवडणूक आणि बीएमसी अशा 2 गोष्टी गृहीत धरून रामदास आठवले यांचं मंत्रिपद जे आहे ते फायनल झालेलं आहे.